राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अनिश्चितता आता अजूनही कायम आहे। कारण आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या आरोपावरून आता वादावरून सुप्रीम कोर्टामध्ये 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। आता पुढची सुनावणी होईपर्यंत नव्यानं कोणत्याही निवडणुकांची घोषणा करू नका अशा स्पष्ट सूचना कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत। राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषद आणि पंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% गेली आहे। आता या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली आहे। आपण पाहतोय की आरक्षणामुळे आता पुन्हा निवडणूक लांबू शकते। जानेवारीच्या अखेरीपर्यंत निवडणुका घ्या असं सांगितलं होतं, मात्र आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे, तेव्हा 50% आरक्षण किमान केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका। त्याची सुनावणी पुढे होणार आहे आणि ती सुनावणी झाल्याशिवाय निवडणुका जाहीर करू नका असे आदेश आता न्यायालयानं दिलेले आहेत। आरक्षणामुळे पुन्हा निवडणुका लांबणार का हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय। आत्ताच आपण पाहिलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की SC, ST, OBC यांच्या आरक्षणाचे एकूण प्रमाण 50%पेक्षा जास्त होऊ नये। जर हा मर्यादा ओलांडली गेली तर न्यायालय निवडणुका स्थगित करू शकते अशी चेतावणी कोर्टाने दिलेली आहे। कोर्ट म्हणते की 2022 पेक्षा आधीची स्थिती नुसारच आरक्षण जचू शकता। निवडणुका नवीन प्रभाग आधारित होणार आहेत। हे नवीन वार्ड डिझायनिंग कडून करावे लागेल, ज्यात वेळ जाईल, परंतु यासाठी न्यायालयाने वेळेची मर्यादा दिलेली आहे। प्रक्रिया सुरू आहे। न्यायालयाने म्हटले आहे की निवडणुका अनिश्चित काळासाठी बंद ठेवता येणार नाही। लोकशाही प्रक्रियेचा उल्लंघन होऊ नये। SCने 2025 मध्ये आदेश दिला आहे की निवडणुका 4 महिन्यात पूर्ण केली जावीत। कोर्टाने सरकारकडे इशारा दिला आहे की जर आरक्षण मर्यादा ओलांडली तर पॉल स्टे करण्याची संभाव्यता आहे, म्हणजे निवडणुका होण्याची शक्यता आहे। पण जर आरक्षण गणना चुकीची केली तर कोर्ट हस्तक्षेप करू शकते। सध्याच्या घडामोडीमध्ये लोकशाही प्रक्रियेचे पूर्ण रद्दीकरण होण्याचा स्पष्ट आदेश नाही। आरक्षण मर्यादा ओलांडली जाते, 50% जास्त कोर्ट हस्तक्षेप करू शकते। नवीन वार्ड डिझायनिंग मध्ये वेळ लागू शकतो। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोर्टाने निवडणुका नव्या रचनेनुसार म्हणजे नवीन वार्ड रचनेनुसार होऊ द्यायचा निर्देश दिला आहे। तरीही कोर्टाने निवडणुकांवर राईट टू पोल राखून ठेवले आहे। लोकशाही प्रक्रियेचा हक्क आहे आणि तो अनिश्चित काळासाठी थांबवता येणार नाही। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा। तुम्हाला येणारी नवीन अपडेट लगेच मिळाली जाईल। धन्यवाद।